आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मी या ठिकाणचा दादा आहे, तुला माहित नाही का? माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करशील तर एकेकाला गोळ्या घालेन अशी धमकी देत जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यामधून 6,000ची रोकड लांबवणाऱ्या सराईतावर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी कारवाईचा बडगा उगारला। सुनील बाबासो दुधाळ असे संशयिताचे नाव आहे। त्याच्यासोबत अन्य एका अनोळखीचा गुन्ह्यात समावेश आहे। याबाबतची फिर्याद अभिजित सुनील सरगर वय 33 स्वामीमळा कुपवाड यांनी दिली। त्यानुसार दोघा संशयिताविरुद्ध कुपवाड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला। त्यापैकी पसार संशयिताचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी हे हॉटेल SD मध्ये मॅनेजर आहेत। शुक्रवार दिनांक 5 संशयित सुनील दुधाळ याने हॉटेलमध्ये येऊन मॅनेजरला मी या ठिकाणचा दादा आहे, तुम्हाला माहित नाही का? माझ्या विरोधात पोलीस तक्रार द्याल तर एकेकाला गोळ्या घालेन धमकी देऊन हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ केली। तसेच हॉटेलच्या गल्ल्यातील 6,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेऊन दुधाळ तसेच त्यासोबत असणाऱ्या एक अनोळखी हे दोघेही दुचाकीवरून निघून गेले। यानंतर फिर्यादीने कुपवाड पोलीस ठाणे गाठले। याची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस योग्य तपास करत कारवाईची सूचना दिली। त्यानुसार पोलिसांनी आज संशयित दुधाळ यास ताब्यात घेतले। दुधाळ सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 2014ला त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। उपनिरीक्षक अमोल थोरात अधिक तपास करत आहेत। प्रतिध्वनी न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट।